मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी देण्यात आली आहे। भविष्यात कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा फडणवीसांकडून देण्यात आलाय। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। आतापर्यंत आलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। काही मंत्र्यांनी अद्यापही ओएसडी आणि खासगी सचिवांसाठी अर्ज दिलेले नाहीत। दरम्यान कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। की महाराष्ट्रातलं सरकार हे पारदर्शी असावं, गतिशील असावं, त्या दृष्टीने आमचे पीएस असो की आमचे ओएसडी असो की आमचे कोणी अजून व्यक्ती असो किंवा आमचे खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असो की एसीएस असो, ते योग्यच ठरवतील। कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 14 ते 19 काम केलं आहे। या राज्याच्या नसा-नस त्यांना माहिती आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसजींनी जो निर्णय मंत्र्याच्या पीए, ओएसडी, पीएस बद्दल घेतला किंवा राज्याच्या आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी एसीएस बद्दल घेतला किंवा सचिवाबद्दल घेतला, तो निर्णय सर्वांनीच मान्य केला पाहिजे। उद्दिष्ट आणि उद्देश योग्य आहे।